वसंत पंचमीच्या निमित्तानं पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा आज संपन्न होणार आहे। दुपारी 12 वाजता हा विवाह सोहळा होणार आहे आणि यासाठी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। यासाठी 4 टन फुलांचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर 1 टन ऊसाचाही वापर करण्यात आलाय। सुंदर असं हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून। सचिन, कशा पद्धतीचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय? आज वसंत पंचमी आहे। आज वसंत उत्सवाला प्रारंभ होतोय आणि या निमित्तानं पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा करण्याची पूर्वपार परंपरा आहे आणि त्या निमित्ताने विठ्ठल मंदिरामध्ये जवळपास 24 प्रकारच्या विविध देशी आणि विदेशी फुलांची सजावट करून हा फुलांचा मांडव सजवण्यात आलेला। विठुरायाचा गाभारा असेल, चौखांबे असेल, सोळखांबे असेल, संत नामदेव महाराज असेल, या ठिकाणी सजावट केलेली आहे। 4.5 टन फुलं यासाठी वापरण्यात आलेले। पुण्यातील भाविक भरत भोसबळे यांनी सजावट केली आहे। जवळपास 1 टन ऊसाचा वापर सुद्धा या सजावटीमध्ये करण्यात आलेला आहे। आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा शाही विवाह सोहळा पंढरपूरमध्ये याच ठिकाणी संपन्न होणार आहे आणि हा विवाह सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी पंढरपूरसह राज्यातील विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणावर दाखल होत असतात। त्याच पद्धतीची गर्दी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पाहायला झाल्याचं आपल्याला चित्र मिळतंय आणि आजपासूनच खरं तर रंगपंचमी व्हायची सुरू होते। त्या निमित्तानं आजपासून पुढचे 45 दिवस विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला शुभ्र रंगाचा पोशाख परिधान केला जातो। विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पोशाखावर गुलाबी रंग सुद्धा यावेळी टाकला जातो आणि अशा पद्धतीनं वसंत उत्सव सुरू झाल्यापासूनच विवाह सोहळ्याच्या या दिवसापासूनच विठुरायाची रंगपंचमी सुरू होते आणि आजचा हा विवाह सोहळ्याचा सगळं अनुभवता यावं यासाठी हजारो भाविक या पंढरपूरमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं।